चला, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज आपण आता सजीवांची माहिती बघूया. ओके. मला सांगा, हे इथे एक रोपटं दिसतंय, कसलं आहे ते? लाजाळू. लाजाळू. आणि त्याच्या शेजारी काय आहे? मोगरा. बरं, लाजाळूचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे का? काय त्याचं वैशिष्ट्य सांगा बरं. त्याला हात लावला की ते चिमटून जाते. हो, बरोबर. चला बरं, अलविरा कर बरं, हात लाव बरं एकायला. लावला. हां, म्हणजे हात लावल्यावर ते काय होतं, स्वतःला असं आकर्षित करून घेतं किंवा मग स्वतः चिमटून जातं ते. ओके. मग असं प्रत्येक सजीवांमध्ये काही ना काही वैशिष्ट्य आहे. आता मला सांगा बरं, मग मोगऱ्याचं काय वैशिष्ट्य असेल बरं? एप्रिल, मे, जून, जुलैमध्ये येतो. मोगरा फक्त एप्रिल, जून जुलैपर्यंत येतो. ओके, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. कारण नंतर ही फुलं आपल्याला जास्त प्रमाणात दिसत नाही. त्याच्यानंतर अशी कोणती फळं आहेत अजून की जी आपल्याला काहीच सीझनमध्ये किंवा काहीच महिन्यांमध्ये दिसतात? कुठले फळं आहेत? जांभूळ नाही का, जूनमध्ये. अरे वा, व्हेरी गुड, शाबास. जांभूळ हे फक्त जूनमध्ये येतं. ओके. आणि तुझं काय अलविरा? बोर नाही का, हिवाळ्यामध्ये येतो. बोरं. हां, छान. बोरं पण हे कधी येतात? हिवाळ्यामध्ये येतात. अजून 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 आंबा एप्रिल, मे, जून, जुलैमध्ये येतो. अरे वा वा वा. आंबा पण हा एप्रिल, मे, जून, जुलैमध्ये येतो. दिवाळीत आंबा आपण कधी खातो का? नाही. अजून चिंच उन्हाळ्यात येते. ओके. अजून आहेत का अशी वेगळी फळं? बरं, केळी कधी येते सांगा बरं. केळी कधी दिसते तुम्हाला? हां, म्हणजे ती नेहमी येते, 12 महिने येते. ओके. अजून अशी कोणती फळं आहेत की जी नेहमी दिसतात, आपल्याला नेहमी खायला मिळतात? सफरचंद. हो, पण खरं त्याची आवक ही म्हणजे ऑक्टोबरमध्ये वगैरे छान प्रकारे सफरचंद येतात. आणि सफरचंदसुद्धा हे नेहमी मिळणारं फळ आहे. केळी नेहमी मिळणारं फळ आहे. त्याच्यानंतर पण जांभूळ आहे, बोरं आहेत. त्याच्यानंतर अजून काय आहे? चिंच आहे. ही अशी काही फळं आहेत की ती आपल्याला कधीतरीच खायला मिळतात. ओके. तर हे वेगवेगळे सजीव, म्हणजे ज्या सजीवांमध्ये 2 प्रकार असतात, एक वनस्पती आणि एक काय? प्राणी. प्राण्यांमध्ये आपण येतो, प्राणी येतात, पक्षी येतात. आणि वनस्पतींमध्ये काय येतं? सगळ्या प्रकारची झाडं येतात. तर या ठिकाणी आपण लाजाळू बघितलं, मोगरा बघितलं आणि बरीच वनस्पती बघितल्या की ज्या प्रत्येक महिन्यांमध्ये, प्रत्येक सीझनमध्ये त्यांचं वेगवेगळं आपल्याला प्रकार दिसून येतो, वेगवेगळा बदल घडलेला आपल्याला दिसून येतो. मग आता सजीवांची माहिती म्हणजेच वनस्पतींची माहिती कळाली का तुम्हाला? छान समजली? व्हेरी गुड. चला, थँक्यू.